परबची अजब कहाणी. मी अनंत रामचंद्र कर्वे. माझ्या इंग्लिशच्या सरांनी मला 8वीत शिकवले की माझे नाव अमुक अमुक असे नाही म्हणायचे. मी अमुक अमुक आहे असे म्हणायचे. तू आणि तुझे नाव निराळे निराळे थोडेच आहात. म्हणजे माझे घर, माझी गाडी, माझा मुलगा इत्यादी ठीक आहे, कारण त्यांची आणि तुझी ताटातूट होऊ शकते. पण तुमचे नाव तुम्हाला मृत्यूपर्यंत आणि मृत्यूच्या पश्चातही साथ सांगत करते. अनंत रामचंद्र कर्वे ह्यांच्या निधनाने जी पोकळी असो. मी एका अमेरिकन सॉफ्टवेअर कंपनीत वरच्या पोस्टवर आहे. सगळे काही ठीकठाक आहे. गाडी आहे, 3 बेडरूमचा फ्लॅट आहे, चौकोनी कुटुंब आहे. आपल्यासारख्या माणसाला अजून काय पाहिजे? लहानपणी वाड्यात राहताना ह्या सगळ्यांची कल्पना पण केली नव्हती. ते सगळे हळूवार पावलाने आयुष्यात आले. केव्हा आले कळले नाही. स्ट्रगल करावा लागतो? नाही, अजिबात नाही. मात्र एक सल आहे, परबच्या मृत्यूची. त्याने असे करायला नको होतं. तत्त्वज्ञान ऐकायला ठीक असते हो. अध्यात्म, आत्मा, ब्रह्म, मोक्ष मनाच्या आंतरिक कचऱ्याचा निचरा होतो. आतून शुद्ध वाटते. मठातून बाहेर येऊन गाडीत पेट्रोल भरायला पंपावर गेलं की आधी पाकीट चेक करावे लागते. याला शास्त्रज्ञ वेव्ह फंक्शन कोलॅप्स असे म्हणतात. म्हणजे सत्याची जीवघेणी जाणीव. साला रोकडा पाहिजे हे मी नाही बोलत आहे. हे परबने मला शिकवले. परब म्हणजे माझा जीवश्व कंठस्व मित्र. अगदी प्राथमिक शाळेपासूनचा, अगदी अवलिया माणूस. माझा सखा. जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. एक जिस्म दो जान. त्या परबची ही कथा. ती त्याच्याच शब्दात ऐका. त्याने सांगितली काय किंवा मी सांगितली काय, एकूण एकच. बाबासाहेब सरपोतदार. बाबासाहेब सरपोतदार हे शहरातील नामी क्रिमिनल लॉयर. मोठ्या मोठ्या खुन्यांना त्यांनी फाशीपासून वाचवले होते. तुम्हाला त्या नौदलाच्या अधिकाऱ्याची कथा माहीत असेलच. ह्याने आपले सर्व्हिस रिव्हॉल्वर वापरून आपल्या बायकोच्या प्रियकराचा मुडदा पाडला होता. आणि कळस म्हणजे त्याने कोर्टात ह्या खुन्याची कबुली अभिमानाने दिली. खरे तर त्याला फाशीचीच शिक्षा व्हायला पाहिजे होती. पण बाबासाहेबांनी ह्या खुन्याला खुबीने असे वळण दिले की त्या खुन्याला त्यांनी हिरो बनवून टाकले. मग काय, त्यावर नाटके लिहिली गेली, हिट सिनेमे झाले. असो, तर हा परब अगदी किडामुंगीलाही धक्का न लावणारा साधा सरळ माणूस. तो का बरे खून करेल? ह्या परबवर एका अनामिक तरुणाचा खून केल्याचा आरोप आहे. ही केस बाबासाहेबांकडे आली आहे. आली म्हणजे मीच बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली होती, काहीही करा पण माझ्या मित्राला वाचवा. परबविरुद्ध सज्जड पुरावा आहे. बाबासाहेबांनी आव्हान म्हणून ही केस स्वीकारली. बाबासाहेबांनी परबची पोलीस लॉकअपमध्ये भेट घेतली. त्याचा हा वृत्तांत. मी परब. मी जेव्हा लहान होतो तेव्हा माझे बाबा मला मांडीवर बसवून त्यांच्या कम्प्युटरवर काम करत असत. कधीकधी तासनतास त्यांचा हात चालत असे, तर कधीकधी तासनतास शून्यात नजर लावून नुसतेच बघत बसत. क्वचित कधी टेबलावर मूठ आपटून शिव्या देत. काय झालं बाबा? हा कम्प्युटर. हे पहा मिस्टर, कम्प्युटर लास्ट ट्राय. आता जर हे कोड कंपाईल नाही झालं तर ना तुला भंगारमध्ये टाकून देईन. तशी वेळ नाही आली. बाबांचा तो कम्प्युटर अजून माझ्याकडे पडून आहे. जपून ठेवला आहे, बाबांची आठवण म्हणून. बाबा गेल्यावर मी त्याला कधीच चालू केला नाही. माझी खात्री आहे की तो आता डेड झाला आहे. बाबांचा कम्प्युटर बाबांशी बोलत असावा. तो माझ्याशी कधी बोलला नाही. मीही त्याच्याशी कधी बोललो नाही. बाबा गेले तेव्हा त्यांचा मोठा भाऊ आला होता. काकांच्या डोळ्यात आसवांचा एक थेंब पण नाही आला. हे कसे होते? तेव्हा मला समजलं नाही. आता समजतंय. पिकलेली माणसे रडत नाहीत, हसत नाहीत. दे जस्ट पुश थ्रू. काका आपल्या
हाताच्या तळव्याकडे बघत मला म्हणाले, भाऊ थोडा क्रॅक होता. थोडा म्हणजे बराच. आमच्या म्हणजे आपल्या घरात तो सगळ्यात हुशार. त्याचे टीचर म्हणायचे, हा अलौकिक पुरुष आहे. असेल, पण काय उपयोग त्याचा. घरात माणसांशी सोडून सगळ्यांशी तो बोलायचा. सगळ्यांशी म्हणजे टेबल, खुर्ची, पंखा, फोटो, सगळ्यांशी म्हणजे कोणाशीही. काका थोडा थांबला. तो पहिल्यांदाच माझ्याशी इतक्या मोकळेपणाने बोलत होता. आम्ही भाऊला सगळीकडे दाखवला. डॉक्टर, वैद्य, मांत्रिक, पण सगळ्यांनी हात टेकले. मुंबईला मोठ्या डॉक्टरांकडे दाखवला. ते म्हणाले की बरा होईल. असे खात्रीपूर्वक सांगता नाही येत. खूप दिवस लागतील. तिथंच त्याची आणि कम्प्युटरची गाठभेट झाली. मला म्हणाला, दादा, मला एक कम्प्युटर घेऊन दे. बाबासाहेबांनी मोठ्या कष्टाने जांभई दाबून धरली. परबच्या नजरेतून ती निसटणे शक्यच नव्हते. सर, तुम्ही कंटाळला आहात. हो ना. मुलाखतीच्या सुरुवातीला परब गोंधळल्यासारखा दिसत होता, पण आता तो आत्मविश्वासाने बोलत होता. हे पहा परब, आपण हा फापट पसारा सोडून मूळ मुद्द्याकडे जाऊया का? म्हणजे तू त्या इस्माचा खून का केलास? त्याला काही खास कारण होते? तो तुला ब्लॅकमेल करत होता का? काहीही करून तुला फाशीच्या फंद्यातून सोडवणे हे माझे उद्दिष्ट आहे. पण त्यासाठी मला आधी सर्व काही समजलं पाहिजे. सर, फाशीला मी भीत नाही. भीत असतो तर ह्याआधी मी 2 लोक मुक्ती दिली ती दिली नसती. भले तुम्ही त्याला खून म्हणत असणार. हो माय गॉड, 2 खून आणि कुणालाही संशय आला नाही? तीच तर खरी गंमत आहे. गंमत ह्याला खून म्हणजे गंमत वाटते. बाबासाहेबांना क्षणभर वाटले की केस अगदी साधी आहे. कोर्टात सिद्ध करायचे की परब ठार वेडा आहे. त्याची अस्तित्वावरची पकड सुटली आहे. तो काय करतो आहे याची त्याला जाणीव नाही. ह्याला शिक्षेची नाही, मानस उपचारांची गरज आहे. परब, अशी जबानी तू कोर्टात देशील का नाही? पण त्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. कारण त्या दोन्ही बळीचे रेकॉर्डही तुम्हाला मिळणार नाही. माझा पहिला बळी होता गजानन सदावर्ते. तो पंजाब बँकेच्या खारमहाल शाखेत मॅनेजर होता. हे जर मी कोर्टात सांगितले तर कोर्ट सहज सिद्ध करू शकेल की पंजाब बँकेच्या खारमहाल शाखेत गजानन सदावर्ते नावाचा ओके, समजलं? परब, माझं डोकं काम करत नाही. मला विचार करायला वेळ पाहिजे. आपण उद्या पुन्हा भेटू आणि बोलूया का? काही हरकत नाही. एक गोष्ट मात्र निश्चित समजून घ्या की मी वेडा नाही. तुम्हाला मी केलेल्या दुसऱ्या खुनाबद्दल ऐकायचं नाही. उद्या. पहिली मुलाखत हितेच संपली. कोडं सुटायच्या ऐवजी अजून गहन होत होतं. बाबासाहेब विचार करत होते. परबने त्या अनामिक तरुणाचा खून केला होता. पुरावा भक्कम होता. अंडरपासच्या अंधाऱ्या जागेत परबने त्या तरुणावर हल्ला केला होता आणि धारदार रामपुरी चालवून त्याचा मुडदा पाडला होता. परबला खून करताना प्रत्यक्ष बघितलेले 2 साक्षीदार होते. परबच्या म्हणण्याप्रमाणे त्याने आधीच 2 खून केले होते, पण ह्या 2 खुन्यांचा माग लागू शकणार नव्हता. काय करावे? बाबासाहेबांच्या पुढे एक पर्याय होता. परब मनोरुग्ण आहे. त्याला शिक्षेची नाही तर उपचारांची गरज आहे. अशी डिफेन्सची लाईन पकडायची. मला ब्रीफ करत बाबासाहेबांनी ही कल्पना सांगितली. पण बाबासाहेब, परब अजिबात वेडा नाही. तो अत्यंत प्रतिभाशाली आहे. त्याला वेडा कसं काय ठरवणार आपण? कोण विश्वास ठेवेल? होय अनंतराव, तुम्ही काय म्हणत आहात ते मला समजतंय. पण तेवढाच एक मार्ग उरलाय तुमच्या मित्राला वाचवण्याचा. इलाज नाही. मी ही लाईन पकडली तर
सरकारी वकील कोर्टात ठणकावून काय सांगेल तेही मला माहीत आहे. सांगेल की ही बाबासाहेबांची आरोपीला वाचवण्याची फुसकी चाल आहे. कोर्ट मग सरकारी डॉक्टरांकडून परबच्या मानसिक स्थितीबद्दल अहवाल मागवेल. त्यात परब फसला तर माझ्या करिअरवर ही केस हिते फ्रेंची एंट्री होते. फ्रेनी एक मानसोपचार तज्ज्ञ आहे. बाबासाहेबांच्या काही केसेसमध्ये फ्रेनीने त्यांना मोलाची मदत केली होती. फ्रेनीला परबच्या केसची थोडी कल्पना द्यायचा बाबासाहेबांचा इरादा होता. फ्रेनी माझ्या हातात सध्या परब नावाच्या एका तरुणाची. कोण? परब? हो हो, मी पेपरमध्ये वाचलं आहे. फ्रेनी त्यांना मध्येच अडवत बोलला. फ्रेनी, मादाम, जरा मी काय सांगतोय ते ऐकून तरी घे. ओके, बोल दिकरा. बाबासाहेबांनी फ्रेनीला परबची केस समजावून सांगितली. त्यांनी शेवट असा केला. परब मला जे सांगतोय की त्याने पंजाब बँकेच्या खारमहाल शाखेत काम करणाऱ्या गजानन सदावर्तेचा खून केला आहे. ह्या प्रकरणाची मी माझ्या पद्धतीने डिस्क्रीट चौकशी केली. पंजाब बँकेच्या खारमहाल शाखेतच असं नाही तर कुठल्याही शाखेत गजानन सदावर्ते नावाचा कोणीही इसम कधीही नोकरीला नव्हता. तर मग परबने मला थाप मारली. तो खरंच खरं सांगतोय की खरंच खोटं बोलतोय? फ्रेनी, अंडरपासच्या खून प्रकरणात त्याच्याविरुद्ध भक्कम पुरावा आहे. कोणीही वकील त्याला फाशीच्या फंद्यातून वाचवू शकणार नाही. म्हणून परब हा मनोरुग्ण आहे असा स्टँड मी घेणार आहे. का कोणास ठाऊक, पण ह्यावर माझा स्वतःचाच विश्वास नाही. तो खरंच मनोरुग्ण आहे की त्याने सोंग काढली आहे. तेव्हा फ्रेनी, तू प्लीज त्याच्याशी बोल आणि माझी संभ्रम अवस्था दूर कर. लुक्स इंटरेस्टिंग. ओके, डन. मी बोलेन त्याच्याशी. तू आमची मीटिंग अरेंज कर. हॅलो फ्रेनी, कशा आहात? मी मजेत. फ्रेनीला थोडं आश्चर्य वाटले. परब, तू असं बोलतोय की जणू आपली ओळख आहे. नाही, तसं नाही. पण तुमची लौकिक मी जाणून आहे. छान. परब, बाबासाहेबांनी मला समजलंच. त्यांना वाटतंय की मी वेडा आहे, पण त्यांची खात्री नाही. एक मिनिट बेटा, आमच्या डिक्शनरीत वेडा असा शब्द नाही. मनोरुग्ण. माझ्या मते आपण सगळे कमी जास्त प्रमाणात मनोरुग्ण आहोत. पण ते जाऊ दे. तू तुझी स्टोरी सांग. तुझ्या म्हणण्याप्रमाणे तू आधीच 2 खून केले आहेस आणि अंडरपासमधला खून म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे 3रा, बरोबर? परबच्या चेहऱ्यावर विषण्ण हसू होते. फ्रेनी, मी किती खून केले असतील? 3, 4, कदाचित जास्तच, पण कमी नाहीत. खून करणे हा माझा छंद झाला होता. मी खून का करत होतो? मी कशाचा तरी शोध घेत होतो. माझ्या जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा. मी केलेले खून हे त्या तत्त्वज्ञानाची कन्फर्मेटरी टेस्ट होती. मात्र अंडरपासमधल्या केसमध्ये ती फेल झाली. मला नीट सविस्तर सांग, पहिल्यापासून. ओके, ॲज यू विश. सुरुवातीपासून सविस्तर सांगतो. परब सांगत होता. ती संध्याकाळ मी आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही. आजूबाजूच्या सृष्टी सौंदर्याचा आस्वाद घेत घेत, गाणी ऐकत मी आणि माझा मित्र अंत्या मजेत चाललो होतो. मी गाडी चालवत होतो. आमच्यासमोर मुलामुलींचा एक ग्रुप सायकलिंग करत हसत खिदळत चालला होता. मध्येच आमच्यासमोर येऊन रस्ता अडवत होते. जणू मुद्दाम पंगा घेत होते.
आमच्याकडे बघून फिदी फिदी हसत होते. तो ग्रुप बहुतेक सहलीला निघाला असावा. मी जोरात हॉर्न देत गाडी पुढे काढण्याचा प्रयत्न करत होतो. शेवटी जेव्हा त्यांनी पास दिला त्यावेळी मी वेग वाढवून पुढे जाणार तेवढ्यात एक पोरगी माझ्यासमोर आली. आता ही बया मध्येच कुठून आली असा विचार करायच्या आधीच माझ्या गाडीने तिच्या सायकलीला धडक मारली. हे सगळे क्षणार्धात घडले. एक अस्पष्ट किंकाळी कुणी फोडली. मी, अंत्याने का त्या मुलीने? कलिंगडावरून गाडी जावी तसा काहीतरी फील मला आला. बाप रे, हे काय झाले? मी एका मुलीला चिरडले होते. त्या क्षणी भीतीने माझा ताबा घेतला. पोटात खड्डा पडला. गाडीचा ताबा सुटला आणि गाडी रस्ता सोडून बाजूच्या नालीत हेलपांडत गेली. मी कसाबसा गाडीच्या बाहेर पडलो आणि धावत सुटलो. पाठीमागे वळून पाहायचे धैर्य नव्हते. ऊर फुटस्तोवर धावत होतो. शेवटी एकदाचा जवळच्या पोलीस ठाण्यात पोहोचलो. माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हता. कुणीतरी शिपायाने पाण्याचा ग्लास पुढे केला. माझे सगळे बंद सुटले. मला अजून आठवतंय, मी ओक्साबोक्शी रडत होतो. गेली बिचारी, पार ठार झाली असणार. शांत व्हा, घाबरू नका. तुम्ही पोलीस ठाण्यात आहात. इथे तुमच्या केसालाही कुणी हात लावू शकणार नाही. काय झाले ते सविस्तर सांगा. बोलणारा बहुतेक इन्स्पेक्टर होता. थोडा धीर धरून मी सांगितले, इन्स्पेक्टर, माझ्या हातून भीषण अपघात झाला आहे. मी एका 13-14 वर्षाच्या मुलीला धडक देऊन उडवले आहे. पोलिसांनी ताबडतोब जीप काढली. मला घेऊन ते अपघाताच्या जागी गेले. बाजूच्या नालीत माझी गाडी पडली होती. तेवढी एक गोष्ट सोडून अपघाताची एकही खूण तिथे नव्हती. माझी अपेक्षा होती की तिथे त्या मुलीचे चेंदामेंदा झालेली बॉडी दिसणार आणि बाजूला तिची सायकल. त्या दृश्यासाठी मी माझे मन घट्ट केले होते. पण इथे तसे काहीही नव्हते. हा माझ्यासाठी प्रचंड धक्का होता. नेमके काय झाले होते? कुठे गेली होती ती मुलगी आणि त्या मुलांची गँग? तो अपघात ते स्वप्न होते की आता मी स्वप्न पाहत आहे? मी भ्रमिष्ट झालो आहे की काय? इन्स्पेक्टरने माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एका हवालदाराची अपघाताच्या जागी ड्युटी लावून त्याने मला जीपमध्ये बसवले. आम्ही पोलीस चौकीत परत आलो. तिथून पुढे माझी वरात तालुक्याच्या गावी निघाली. सरकारी इस्पितळात माझी सर्वांगीण तपासणी झाली. त्यात ड्रंकिंग ड्राईव्हचीही परीक्षा झाली. मी ठणठणीत होतो आणि माझ्या रक्तात अल्कोहोलचा टिपूसही मिळाला नाही. दुसऱ्या दिवशी वेड्याच्या इस्पितळातून डॉक्टर आला. त्याने मला खोदून प्रश्न विचारले. माझ्या आईबाबांविषयी माहिती विचारली. मी ती सांगितली. त्यावर तो म्हणाला, एकूण अनुवंशिक प्रकरण दिसतंय. नंतर एक विचित्र चित्र असलेली एक वही त्याने मला दिली. नंतर मला माहीत पडले की ह्यालाच इंक ब्लड टेस्ट म्हणतात. हे पहा. काय तुमचे नाव बरं? परब. नाही का? हां, तर परब. मी औषध लिहून देतो. ती वेळच्या वेळी घ्यायची, चुकवायची नाहीत. काळजी घ्या. औषधांचे नाव होते अरिस्ताडा. घ्या हे महिनाभर. जर रिलीफ मिळाला नाही तर मग पुढे बदलून पाहू. महिन्यानंतर भेटा. त्यानंतर इन्स्पेक्टरांची
आणि डॉक्टरांची माझ्या अप्रोक्ष चर्चा झाली असावी. इन्स्पेक्टरांनी माझी बंदिवासातून सुटका केली आणि घरी जायची परवानगी दिली. जाताना माझ्या खांद्यावर हात ठेवून तो म्हणाला, मित्र ह्या नात्याने सल्ला देतो. माझे ऐकाल तर तुम्ही ड्रायव्हिंग न कराल तर बरं. एक ड्रायव्हर ठेवा आणि जर पुन्हा असा प्रकार घडला तर तुमच्या ड्रायव्हिंगचा परवाना रद्द होईल. हे बारीक लक्षात असू द्या. हो, लक्षात ठेवेन. आभारी आहे. मी घरी परत आलो. पहिल्या प्रथम नेट उघडून अरिस्ताडा गुगल केले. हे स्क्रिझोफ्रेनिया वरचे औषध निघाले. होय, म्हणजे हे लोक मला वेडा समजत होते. माझी खात्री होती की मी वेडा नाही. जो अपघात झाला होता तो खरंच झाला होता. एक्सक्यूज मी, मला मी म्हणजे अनंत हिते काही भर घालायची आहे. ह्या प्रसंगानंतर परब माझ्या ऑफिसात आला होता. अंत्या, काल काय झालं? त्याला मध्येच थांबवत मी म्हणालो, काल नाही, त्या गोष्टीला आज तब्बल 4 दिवस झाले आहेत. मी साक्षीला होतो. माझ्यासमोरच सगळं घडलं. छान, तू सगळं बघितलं आहेसच. तुला काय वाटतंय, जे घडले ती रिॲलिटी होती का माझा भ्रम होता? जे घडले ते सत्य होते. पण मला वाटतंय की भुताटकी म्हणतात ती हीच असावी. माझ्यासाठी हे एवढे पुरेसे होते. पण परब, परब, त्याच्यासाठी हे आव्हान होते. पुढे वाचा परबच्याच शब्दात. मी माझ्या पद्धतीने ह्या अपघाताचा छडा लावायचे ठरवलं. अपघाताच्या दिवशीच वर्तमानपत्रे चाळली. कुठल्याही पेपरमध्ये अपघाताची बातमी नव्हती. अपघात जिथे झाला ती जागा हवेली तालुक्यातील होती. अगदी हवेली समाचार, हवेली वार्ताहर ही चाळले. अपघाताची बातमी कोणीही दिली नव्हती. आता मात्र मी हबकलो. माझ्याच अस्तित्वावरचा विश्वास उडला. मी खरंच आहे की कोणाच्या स्वप्नातील एक व्यक्तिमत्व आहे. आजूबाजूचे जग भासमान वाटू लागलं. मी गोंधळलो होतो. ह्यातून सुटका मिळावी म्हणून मी तत्त्वज्ञानाची पुस्तकं वाचायला सुरुवात केली. फ्रेनी मादम, तुम्ही मनोवैज्ञानिक आहात. मी काय बोलतो आहे हे तुम्हाला समजत असेल. निश्चितपणे तुम्ही थोडेफार वाचन केले असणार. ब्रह्म, माया, सॉलिप्झम, एटॉलॉजी हे शब्द कानावरून गेले असणारच. ओके, किमान देकार्त तरी माहीत असेल. हो, तोच तो. आय थिंक देअरफॉर आय एम का आय एम देअरफॉर आय थिंक व्हॉटएव्हर. ह्या वचनात मला जीवनाचे सार गवसले. हे पहा, माझे तत्त्वज्ञान. आय थिंक देअरफॉर यू आर, ही शी इट इज दे आर. ह्या विश्वाचा निर्माता मी आहे. मीच हे डोंगर, नद्या, सागर, चंद्र, सूर्य, तारे निर्माण केले. त्यांना भूतकाळ दिला. त्यांच्या भविष्यकाळही मीच ठरवणार. असे असेल तर मग प्रत्येक व्यक्तीला ठराविक साच्याचे विश्वरूप दर्शन का होते? सिंपल. आपापल्या स्वतंत्रपणे विचार करायची शक्ती येईस्तोवर डाय इज कास्ट. सर्वसाधारण माणसांचे कंडिशनिंग त्यांच्या जन्मापासून होते. त्याचे आई-बाबा, नातेवाईक, शाळा, समाज हे सगळे नकळत हे कार्य करत असतात. मला एक सांगा, लाल रंग म्हटल्यावर तुमच्या मनात काय भाव येतात? हे शब्दात पकडता येणार नाही. तुमच्या मित्राच्या डोळ्यांना तो लाल रंग कसा दिसत असेल?
तुम्ही द डोअर्स ऑफ परसेप्शन हे ऑल्ड्स हकेल्सचं पुस्तक वाचलं आहे. मेस्कालिन नावाचं ड्रग आहे. ते घेतल्यावर विश्वात कधीही दिसणार नाहीत असे रंग तुम्हाला दिसतात. कोण निर्माण करते हे रंग? आपणच. आपले मन, आपला मेंदू. हो, एस. आपला मेंदू हे एक नवीन तत्त्वज्ञान. फ्रेनी, तुम्ही कंटाळला असणार. नाही. गुड. पण मी मुळात विज्ञानाचा अभ्यासक आहे. म्हणून अशा भ्रामक कल्पनांवर माझा सहजासहजी विश्वास बसणे शक्य नव्हते. मला माझ्या तत्त्वज्ञानाची पडताळणी करायची होती. मी सुरुवात माझ्या फोंटेन पेन पासून करायची ठरवली. हे फोंटेन पेन माझ्या मनाने तयार केले आहे. असे असेल तर त्याच मनोबलाने मी त्याला नाहीसेही करू शकतो, ही माझी धारणा होती. त्या दृष्टीने मी माझे प्रयोग चालू केले. फोंटेन पेन नाहीसे करणे हा माझा पहिला टास्क होता. शरीरातील सर्व ऊर्जा मी फोंटेन पेनवर एकवटली आणि महदाश्चर्यम्, फोंटेन पेन माझ्या विश्वातून नाहीसे झाले. मात्र ह्या प्रयोगाने माझ्या शक्तिपात झाला. मी पलंगावर कोसळलो. सॉरी डिस्टर्ब करतोय, पण परबने ऑफिसात येऊन मला ह्याचा डेमो दिला. माझ्या टेबलवरचा काचेचा पेपरवेट बघता बघता नाहीसा झाला. मी घाबरलो आणि टेबलावरचे सगळे कागद आवरून कपाटात टाकून कुलूप बंद केले. परब, पेपरवेट कुठे नाहीसा केलास? अंत्या, घाबरू नकोस. त्याला मी 5व्या आयामात पाठवले आहे. परब, प्लीज असा सायंटिफिक जार्गनमध्ये नको ना बोलूस. जीव घाबरा होतो. बॅक टू परब. अशा प्रकारे माझा पहिला प्रयोग यशस्वी झाला होता. या यशामुळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. म्हणजे मी योग्य मार्गावर वाटचाल करत होतो. किल्ल्यांचा जुडगा, फुलदाणी, फुलांचा गुच्छा अशा लहान सहान गोष्टी मी सहज गायब करू लागलो. आता असं वाटतं की मी इथेच थांबायला पाहिजे होतं, पण ते होणं नव्हतं. माणूस कितीही ज्ञानी झाला तरी त्याच्या मनात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे षड्पशू सूक्ष्म प्रमाणात का होईना वास्तव्य करून असतातच. खोटं कशाला बोलू, ते माझ्यातही होते. कथा आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.